श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा डोळे बंद कर आणि शांतपणे ऐक. बाळा, जेवढ्या वाईट दिवसांचा सामना कराल त्यापेक्षा दुप्पट चांगले दिवस अनुभवायला तुम्हाला मिळतील. बाळा, कधी ना कधी चांगली गोष्ट मिळवण्यासाठी वाईट गोष्टीतून जावे लागते, हे खरे आहे. पण बाळा, परिस्थिती कधी कधी तुमची परीक्षा पण पाहत असते, पण त्या परिस्थितीला तुम्ही टिकून राहा. अरे बाळा, कधी पण विचार चांगलाच करायचा, वाईट विचारांना मनात थाराच द्यायचा नाही. स्वामी म्हणतात, बाळा, परिस्थिती माणसाला शिकवते की तुम्ही कसे लढायचे, मात कशी करायची. त्या परिस्थितीवर मात करता करता पळवाट काढली तर तुम्ही इथेच अडकून पडाल. तेव्हा बाळा, तुम्ही खंबीरपणे त्याला तोंड द्यायला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला आमची साथ पाहिजे, म्हणून तुम्ही आमचे नामस्मरण करीत राहा. स्वामी म्हणतात, जे जे तुमच्या आयुष्यात घडते ते आमच्या योजनेतूनच असते. आम्हीच तर ठरवतो की कोणाला किती काय द्यायचे आहे ते. तेव्हा स्वामी म्हणतात, काहीतरी आयुष्यात चांगले काम करून दाखवा. गेलेली संधी तुम्हाला परत मिळत नसते. आलेल्या संधीचा उपयोग करून घेतला तर तुमच्या जन्माचे सार्थक तरी होईल. आम्ही तुम्हाला 2 संधी देऊन बघू काय होते ते. ती संधी वाया गेली तर उपयोग काय? मग तुम्ही आयुष्याला कंटाळता. खरे आहे की नाही बाळा, सांग. आमची काय चुकी नसते, चुकी असते ती तुमचीच. तेव्हा बाळा, ऐकतोस ना? का कंटाळा आलाय तुला? नाही ना? हे बघा, तुम्ही जन्माला आलात तर काही जीवनात मिळून जा. योग्य त्या संधीचा उपयोग करा. रिकामा वेळ वाया घालवू नका. सर्वांशी प्रेमाने वागा. आयुष्य हे हसत हसत न कंटाळता जागा. आलेल्या संकटांना खुशीने तोंड द्या. आणि बाळा, आमचे नाव घ्यायला कधीच विसरू नका. श्री स्वामी समर्थ.